नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। जत तालुक्यातील दिघंज येथे काल अन्न आणि औषध प्रशासनाने एका व्यापाऱ्याकडून 4,17,225 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। तालुक्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली। अन्न आणि औषध प्रशासनाला दिघंज येथे गुटख्याचा मोठा साठा केला जात असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार तांबोळी या व्यापाऱ्याच्या साईनगर मधल्या गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत 270 किलोचे विविध कंपन्यांचे गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी जप्त करण्यात आली आहे। या कारवाईनंतर विभागाने या व्यापाऱ्याचं साईनगर येथील गोडाऊन सील केलं आहे। इंदापूर तालुक्यातील रुई येथे काल एक शिकाऊ विमान कोसळलंय। रुई येथील श्री बाबीर विद्यालयाच्या जवळ काल दुपारी 12 ते 12:15 वाजण्याच्या सुमारास शिकाऊ विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं। 3500 फूट उंचीवरून विमान कोसळल्यामुळे यातील पायलट जखमी झाला। कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र विमानाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ पायलटला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केलं आहे। सध्या बिबट्याचा नैसर्गिक अधिवास संपत आल्याने बिबट्या मानवी वस्तीत हल्ला करण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे। नाशिकमधील चांदवड तालुक्यातील निंबोळे गावातील 2 शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केलाय। यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। काल सकाळी निंबाळे गावच्या शिवारात दडून बसलेल्या बिबट्याने दत्तू बाळू निमसे आणि प्रमोद लक्ष्मण सोमवंशी यांच्यावर हल्ला करत पळ काढला। जखमी शेतकऱ्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आलेत। दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिथरलेल्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात काल रात्री ट्रॅक्टरच्या धडकेत एका 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचा देखील मृत्यू झालाय। काल रात्री ही घटना घडली। श्रीरामपूर तालुक्यातील उक्कल गावात ऊसतोड मजुराचा सोहम कन्हैयालाल मोरे या मुलाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला आणि यामुळे संतप्त झालेल्या 8 ते 10 ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टर चालक अक्षय थोरात याला काठी कोयत्याने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचाही मृत्यू झालाय। या प्रकरणी सध्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बेकायदा मुलींच्या वसतिगृहात प्रवेश करणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकाने नकार दिल्याने त्या तरुणाने गोळीबार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। काल सकाळी पुण्यात हा प्रकार घडलाय। प्रेम प्रकरणातून सूरज महेंद्र सोनी हा युवतीला भेटायला आला, मात्र वसतिगृहात प्रवेश नाकारल्याने त्याने सुरक्षा रक्षकावर गोळी झाडून वसतिगृहाच्या 5व्या मजल्यावरून उडी मारली आहे। गोळीबारीत सुरक्षा रक्षक बचावला, मात्र 5व्या मजल्यावरून उडी मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। सोबतच बेकायदा शस्त्र बाळगणं, आत्महत्या तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता एक धक्कादायक बातमी। औरंगाबादेत लिपिकाच्या त्रासाला कंटाळून एका 12वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्रणाली कृष्णा जाधव हिने आत्महत्या केली आहे। याबाबत एका खासगी शाळेतील क्लार्क संजय घुगरे याच्या त्रासाला कंटाळून प्रणाली हिने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलिसात दिली आहे। प्रणाली जाधव आणि संजय घुगरे रोज एकाच बसने ये-जा करत होते आणि या दरम्यान संजय रोज तिची छेड काढायचा। याची माहिती मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर मुलीच्या पालकांनी संजय याला समजावून सांगितलं होतं, मात्र तरीही छेडछाड बंद न झाल्याने अखेर प्रणालीने आत्महत्या केली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी संजय घुगरे याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। कॉल करायचा आहे असं सांगून फसून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय। गुन्हेगार शिरूरमधील जिजामाता उद्यान परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून सोहेल शकील काझी आणि सूरज शशिकांत चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या आरोपींनी फोन करायचा आहे असं सांगून एका व्यक्तीचा 20,000चा मोबाईल लंपास केला होता। महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेटची परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान होणार आहे। याबाबतची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत देण्यात आली आहे। या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 1 मार्च पासून सुरू होणार आहे। गेल्या वर्षीपासून नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे। या वर्षात जूनमध्ये होणारी परीक्षा देखील ऑनलाईनच असेल। दरम्यान या परीक्षेचा निकाल 15 जुलैच्या सुमारास जाहीर होईल असं एनटीएने स्पष्ट केलं आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।